आज आपण झणझणीत अशी लाल भडक टोमॅटोची चमचमीत अशी चटणी पाहणार आहोत. बाहेर ही चटणी 8 दिवस राहते आणि फ्रीजमध्ये महिनाभर राहते. पण ती टिकत मात्र नाही, ती संपून जाते लवकर. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. हे पाऊण किलो टोमॅटो आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत. आता ही मिरची जी आहे, ही गरम पाण्यात मी तासभर ठेवलेली आहे. ही जी लाल मिरची दिसते ती कमी तिखट आहे, बॅडगी मिरची आहे ती. आता आपण त्या मिरचीला निथळायला ठेवणार आहोत. आता हे टोमॅटो आपण असे पातळ काप आपल्याला कापून घ्यायचे आहेत. जाड नाही कापायचे पहा, मग शिजण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचा उपयोग होतो. पातळ असे काप कापायचे आहेत पहा. उन्हाळ्यात टोमॅटो चांगले मिळतायत पहा आता त्याच्यामुळे आपण ती चटणी करणार आहेत. तोंडाला चवही नसते, रुचकर अशी पद्धतीची ही चटणी उन्हाळ्यात आपल्याला खावीशी वाटते पहा. करून ठेवली म्हणजे आपण खातो. सगळे टोमॅटो आपली कापून झालेले आहेत. शेवटचा टोमॅटो पण कापलाय आपण आता. आता कढईत चटणी गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत पहा. तीळ टाकणार आहोत आपण भाजून थोडेसे याच्यामध्ये. चटचट तीळ वाजायला लागले का ते काढून घ्यायचे आहेत पहा आपल्याला. चटचट वाजतील तोपर्यंत. चटचट वाजायला लागलेत पहा. तिळामुळे चटणीला चांगली चव येते पहा. काढून घेतली आपण ती. आणि आपल्याला आवश्यक जे पोषक घटक आहेत ते पण तिळातून मिळतात. आता थोडे धने पण टाकणार आहेत पहा. धनेपूड करून टाकायची आहे. आहे ती टाकण्यापेक्षा अशी भरडच टाकायची पहा. ती छान लागते दाताखाली आल्यानंतर. धन्यांचा पण आवाज यायला लागला तर धने काढायचे आहेत पहा आपण लगेच. असा कचकटपणा जाऊस्तोवर भाजायचे. खूप असे लाल जाळ नाही करायचा पहा त्यांचा म्हणजे असा काळपटपणा येईन इतके नाही भाजायचे. थोडा आवाज यायला लागला तर धने पण काढून घेऊ आपण आता. आता आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचंय. तेल थोडंसं याला जास्त लागतं पहा जरा टिकवायच्या दृष्टिकोनातून. तेल तापतंय पहा आपलं. लसूण टाकून घेतलाय आपण. लसूण थोडासा भाजायचा आहे चांगला. टोमॅटो टाकून घेऊ आता. टोमॅटो चांगले शिजू द्यायचे आहेत पहा मऊ आपल्याला. झाकण ठेवून आपण ते शिजवून घेणार आहेत. शिजतात टोमॅटो. पाहायचंय मधून-मधून थोडं हलवायचंय त्याला. टोमॅटो शिजायला चांगलं पाणी सुटलंय पहा त्याला. आता हे सगळं एकत्र वाटलंय पहा आपण. चटणी, गार झालेले टोमॅटो, धना आणि तीळ असं एकत्र मिश्रण आपण हे वाटून घेतले पहा. थंड केलं होतं आपण ते मिश्रण आणि असं वाटून घेतलेलं आहे. बारीक असं खूप रवाळ करायचंय, फार बारीक नाही करायचंय आपल्याला ते पिठासारखं. तर ते याला फोडणी देऊ आपण. याला थोडंसं इथं तेल थोडं जास्त लागतं आपल्याला. तेलातच शिजवून घेणार आहेत आपण ती चटणी. आता तिथे लसूण आपण टाकला होता. इथे फोडणीला पण आपण असा लसूण उभा कापून घेतलेला आहे पहा. मोहरी टाकलेली आहे. तेल चांगलं तापलंय आपलं आता. फोडणी इथं चांगली बसणं गरजेचं आहे पहा. त्याच्यामुळे फोडणी चांगली बसून द्यायची.
जिरे टाकलेले आहेत. लसूण असा उभा कापलेला आहे पहा. तो दिसतो पण छान आणि दाताखाली आला तर तो चांगला लागतो पहा, चवदार एकदम. लसूण, टोमॅटो लसूण चटणी त्याच्यामुळे तर म्हणतो आपण. हिंग टाकायचं आहे पहा. हिंगामुळे चव येते, पचायला चटणी हलकी होते. चटणी टाकून घेऊ पहा याच्यामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसात तोंडाला चव नसते पहा. अशी चटणी पटकन भाकरीबरोबर, पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता. भाताबरोबरही तुम्हाला ही चटणी खाता येते पहा. अप्रतिम लागते एकदम. डब्यात देऊ शकता, मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. कारण ती तिखट आपण जास्त मिरची नाही वापरलेली. कमी तिखटच मिरची आहे जरा. आणि अतिशय चवदार लागते पहा ही टोमॅटोच्या चवीमुळे. तुम्हाला वाटलं तुम्ही थोडी साखर टाकू शकता. मी नाही टाकलेली. पण आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. अशी चांगली परतून घ्यायची पहा ही. परतून घ्यायची. काही आपण स्किप केला तिथला स्टेप, पण परतून घ्यायची आहे ही तेलामध्ये चांगली. मीठ टाकलं या स्टेजला आपण. मिठामुळे त्याला पाणी सुटणार आहे ना, अशी छान शिजेल पहा ती आता. अतिशय स्वादिष्ट लागते पहा ही चटणी. भातासोबत तर खूप अप्रतिम लागते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. शिजली पहा, बऱ्यापैकी शिजली आपली चटणी. आता याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचंय म्हणजे लिंबू हे प्रिझर्व्हेटिव्हचं तर काम करतंच, पण चटणी पण खूप चवदार लागते पहा. जास्त दिवस टिकते. आता ती उरत नाही ही गोष्ट सोडा, पण टिकते ती. एक 1.5 लिंबू पिळले पहा आपण मध्यम आकाराचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही साखर तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता. पण मी नाही टाकलेली. आता काढून घ्यायची पहा आपण ताटलीमध्ये. मिरची चांगली परतून घ्यायची पण ही. आपण आता इथं व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून काही स्टेप आपल्याला सगळ्या स्टेप आपण नाही दाखवत इथं. पण परतून चांगली घ्यायची तेलामध्ये. अशी लाल भडक पाहता क्षणीच म्हणजे खूप वेळा करावी वाटणारी, पाहता क्षणीच खावीशी वाटणारी अशी ही चटणी आहे पहा. एकदा केली तर तुम्ही नेहमी करणार आहेत पहा. कारण ती संपते पटकन. फार दिवस नाही राहत. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चटणी एकदा नक्की करून पहा. कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ती. अशी जबरदस्त चव असते. कितीही खाल्ली तरी मन भरत नाही पहा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण बरणीमध्ये भरून टाकू पहा ही. बरणी छोटी आहे, जेवढी बसेल तेवढं भरते मी. बाकीचे आपण बाउलमध्ये काढून घेऊ दररोज खायला आपल्याला. मुलं फार आवडीने खातात पहा. जामसारखी दिसते ती. तिखटही नाही लागत फार. वेगळ्या पद्धतीची अशी चव असते पहा तिला.